हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? आपण मे महिन्यापासून व्हिडिओ करतो किंवा ऑनलाईन लेक्चर मध्ये मध्ये कंडक्ट केलं आहे. आता आपण तिसऱ्या टॉपिकवर शिफ्ट होतो, पार्टनरशिपशी रिलेटेड, डेथ ऑफ पार्टनर. आपण याच्या आधी ऑनलाईन लेक्चरमध्ये जेव्हा तुमच्या डिफिकल्टीज सॉल्व केल्या तेव्हा ह्या टॉपिकचं इंट्रोडक्शन ऑलरेडी केलेलं आहे. परत एकदा, रिटायरमेंट आणि डेथ याच्या अकाउंटिंग एंट्रीज जवळपास सारख्या आहेत, पण तुमच्या पोर्शनच्या गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे केलेल्या रिडक्शननुसार टेम्पररी मी रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप नंतर घेणार आहे. ऑरला आलेला टॉपिक आहे तो, आणि डेथ ऑफ पार्टनर हा टॉपिक आपण आधी कन्सिडर करणार आहोत. रिटायरमेंटमध्ये पार्टनर विलिंगली डिसाईड करून त्याचा वर्किंग थांबवतो, वेअरॅज डेथमध्ये विदाउट एनी इंटिमेशन ड्यू टू डेथ पार्टनरशिप बिझनेसमधनं एक पार्टनर लेफ्ट होतो. जसं आपण ॲडमिशनमध्ये शिकलो त्याचप्रमाणे रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणखीन बॅलन्स शीट आपल्याला करायचे. वर्किंग नोटमध्ये गरज असल्यास गुडविल आणि कॅश अँड बँक हे डेटसाठी आपल्याला बनवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा फरक, ॲडमिशनमध्ये आपण ओरिजिनल पार्टनरशिप बिझनेसमध्ये जेवढे पार्टनर आहेत प्लस ॲडिशनल 1 पार्टनर राखतो. रिटायरमेंट ऑर डेथ याच्यामध्ये जितके पार्टनर आहेत तेवढेच कॉलम बनवायचे आहेत आणि त्यातलाच एक पार्टनर नेक्स्ट पिरियडपासून लेफ्ट होणार आहे. म्हणजे नवीन बॅलन्स शीट जी आपण आखणार आहोत आफ्टर डेथ ऑर आफ्टर रिटायरमेंट, तिथे एक पार्टनर कमी असणार आहे. ओके, एनिवेज स्टार्ट टू क्वेश्चन रिलेटेड विथ डेथ. रिटायरमेंट आणि डेथ ह्या दोन्हीमध्ये पार्टनर लेफ्ट झाल्यामुळे गेन रेशिओ असतो. गेन रेशिओचा फॉर्म्युला न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. प्रत्येक वेळेला हा गेन रेशिओ कॅल्क्युलेट करायलाच लागतो असं नाही. आता आपण जो पहिला क्वेश्चन डिस्कस करणार आहोत तो व्हेरी मच सिम्पल डेथ ऑफ द पार्टनरचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये गेन रेशिओचं वगैरे वर्किंग करायला लागलेलं नाही. तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 202 क्वेश्चन नंबर 1 हा आपण कंडक्ट करतो. टेक्स्टबुक 202 क्वेश्चन नंबर 1. मी बोर्डवरती तुम्हाला जर्नल एंट्रीज ॲज वेल ॲज रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दाखवलेलं आहे. बॅलन्स शीट एक्सप्लेन करीन त्याप्रमाणे तुम्ही घरी बनवा, कारण आपल्याकडे स्पेस ॲलोकेट करताना बॅलन्स शीट राहू शकली नसती. जर्नल फॉर्मॅट तुम्हाला मला दाखवायचा होता म्हणून हे बनवलेलं आहे. ओके, सो वी विल स्टार्ट विथ पेज 202 क्वेश्चन नंबर 1, डेथ ऑफ द पार्टनर. क्वेश्चन वाचते, लक्ष द्या, तुम्ही पण रेफर करा. राजेश, राकेश, महेश आर इक्वल पार्टनर्स. त्यातला इक्वल शब्द महत्वाचा, म्हणजे त्यांचा रेशिओ 1:1:1 आहे. जो काही प्रॉफिट लॉस असेल तो तिघांना सारखा डिवाइड करायचा आहे. दे आर इक्वल पार्टनर्स. ऑन 31 मार्च 2019 देअर बॅलन्स शीट वेअर ॲज अंडर. बॅलन्स शीट आपण आता ॲडमिशन शिकलो, फायनल अकाउंटच्या वेळेला आपण शिकलो, ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क करून घ्यायच्या आणि त्याच्याप्रमाणे पोस्टिंग करायचं. फर्निचर, लँड अँड बिल्डिंग आणि डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे, त्याचं टिकमार्क करून घ्यायचं. मी डायरेक्ट क्वेश्चन एक्सप्लेन करते. तुम्ही आखताना रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलम, त्याचे सिरियली पार्टनर राजेश, राकेश, महेश. राजेश, राकेश, महेश. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे बघा. पार्टनर्स कॅपिटल बाय बॅलन्स बीडी. पहिला पार्टनर 5 lakhs, दुसरा पार्टनर 2 lakhs, तिसरा पार्टनर 2 lakhs. त्याच्यानंतर लायबिलिटी साईडला 3 आयटम आहेत, पण रिझर्व वगैरे दिलेली नाही आहे. जर ती दिली असती तर तुम्ही पार्टनरला रिझर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल करून डिस्ट्रीब्यूट केली असती. या क्वेश्चनमध्ये रिझर्व दिलेली नाही आहे. 3 लायबिलिटीज आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन. 90,000, 60,000, 1,50,000 रिस्पेक्टिव्हली. आता या तिन्ही लायबिलिटीजवरती ॲडजस्टमेंट नाही, म्हणून बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला
आफ्टर डेथ बनवणाऱ्या नवीन बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला तुम्ही तिन्ही आयटम एका खाली एक लिहा, आउटरला अमाऊंट घ्या. म्हणजे क्रेडिटर्स 90,000, बिल्स पेएबल 60,000, बँक लोन 1,50,000. ऍडजस्टमेंट नाही, देअरफॉर आउटर कॉलम. नाव ऑन ॲसेट साइड, लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम 4 lakhs, फर्निचर इनर कॉलम 3 lakhs, डेटर्स इनर कॉलम 3 lakhs, स्टॉक 1 lakh आउटर कॉलम अँड कॅश. या क्वेश्चन मध्ये कॅशची रिलेटेड कुठलीही ऍडजस्टमेंट नाही, म्हणून वर्किंग नोट मध्ये कॅश अकाउंट बनवायची गरज नाही. पण इफ यू आर नॉट गेटिंग ऑल दिस थिंग्स, मग त्या केसमध्ये वर्किंग नोट मध्ये कॅश अकाउंट बनवा. काहीच आयटम नाही आला, कुठलाच अमाऊंट किंवा काही ऍडजस्टमेंट एंट्री नसली, तर बाय बॅलन्स बीडी तीच अमाऊंट घेऊन बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा. मला इथे मी कॅश अकाउंट बनवलं नाही, कारण इथे कॅशशी रिलेटेड एकही एंट्री नाही, त्यामुळे कॅशचा बॅलन्स ॲज इट इज बॅलन्स शीट ॲसेट साईड 1 lakh. प्रत्येक क्वेश्चनला असं होईल असं नाही. जर काही पेमेंट केलेली असतील तर तुम्हाला कॅश अकाउंट वर्किंग नोटमध्ये बनवणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट, मिस्टर राजेश डायड ऑन 30 June 2019 ऑन फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स अँड वेअर ॲग्रीड ऑन. नीट लक्ष द्या, बॅलन्स शीट डेट आहे 31 March आणि डेट आहे 30 June. म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिने नवीन वर्षातल्या 3 महिन्यात, नवीन वर्ष म्हणजे न्यू इयर स्टार्ट विथ एंड 31 March आहे, म्हणजे 1 April इज अ 1st April इज द इयर कमिंग इयर फॉर बिझनेस. 1st April 19 to 30 June 19, 3 महिन्याच्या पिरियडमध्ये हा पार्टनर मिस्टर राजेश यांनी वर्किंग केलाय. म्हणजे आपल्याला त्याला प्रपोर्शनेट प्रॉफिट विथ नेसेसरी ॲडजस्टमेंट क्रेडिट करायला लागेल त्याच्या अकाउंटला, जी ॲडजस्टमेंट नंबर 4th आहे, डेथसाठीची नवीन ॲडजस्टमेंट आहे. ओके. फर्स्ट ॲडजस्टमेंट, फर्निचर वॉज ॲडजस्टेड टू इट्स मार्केट व्हॅल्यू 3,40,000. फर्निचर आपल्याला दिलेलं आहे 3 lakhs, मार्केट व्हॅल्यूला ॲडजस्ट करायचं आहे 3,40,000, दॅट इज ॲप्रिसिएशन. म्हणून तुम्ही पहिली जर्नल एंट्री करणार आहात, फर्निचर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 40,000. याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय फर्निचर 40,000 आणि बॅलन्स शीटमध्ये 3 lakhs तुम्ही फर्निचर इनर कॉलमला लिहिलेले आहात, त्याच्यात 40,000 ॲड करा, 3,40,000 आउटर कॉलम. नॅरेशन, फर्निचर ॲप्रिशिएटेड किंवा फर्निचर ब्रॉट ॲट इट्स मार्केट व्हॅल्यू. देन लँड अँड बिल्डिंग डेप्रिशिएटेड 10%. लँड अँड बिल्डिंगमधनं 10% लेस करायचे. तुमची ॲसेट कमी झाली तर एंट्री असते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लँड अँड बिल्डिंग. बॅलन्स शीटला लँड अँड बिल्डिंग 4 lakhs आहे, लेस 10% डेप्रिसिएशन दॅट इज 40,000. आउटरला 3,60,000 आणि रिव्हॅल्युएशन डेबिट लँड अँड बिल्डिंग ब्रॅकेटमध्ये DEP लिहिलं तरी चालेल 40,000. ओके. जर्नल एंट्री, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लँड अँड बिल्डिंग बिंग लँड अँड बिल्डिंग डेप्रिशिएटेड. लाईकवाईज RDD मेंटेन 5%. बॅलन्स शीटमध्ये डेटर्स तुम्ही इनर कॉलमला दाखवलेत 3 lakhs, लेस RDD 5%, दॅट इज 15,000 RDD आहे. 3 lakhs मायनस 15,000, 2,85,000 आउटर कॉलम आणि रिव्हॅल्युएशन डेबिट टू डेटर्स और RDD 15,000. जर्नल एंट्री, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स 15,000 being RDD maintain 5% on debtors. Okay. Now last adjustment, profit up to the date of the death of Mr. Rajesh is to be calculated on the basis of last year's profit which was 1,80,000. ही adjustment सिच्युएशन टू सिच्युएशन, टाइम टू टाइम डिफर असते. कधी तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट घेऊन वर्किंग करायला देता, कधी लास्ट इयरचा प्रॉफिट डायरेक्ट दिलेला असतो. या क्वेश्चनमध्ये यू हॅव टू कन्सिडर लास्ट इयर्स प्रॉफिट 1,80,000 अँड अकॉर्डिंगली मेक नेसेसरी ॲडजस्टमेंट. नीट लक्ष द्या, ह्याची जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू डाईट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, दॅट इज राजेश कॅपिटल अकाउंट.
1,80,000 प्रॉफिट हा लास्ट इयरचा आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ इक्वल आहे म्हणजे 1/3 आहे. आणि बिफोर डेथ 3 महिने या पार्टनरनी करंट इयरमध्ये काम केलेलं आहे, एप्रिल, मे, जून. देअरफॉर गिवन प्रॉफिट मल्टिप्लाय बाय प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मल्टिप्लाय बाय टाइम डिवोटेड. गिवन प्रॉफिट 1,80,000 मल्टिप्लाय बाय रेशिओ प्रॉफिट शेअरिंग रेशिओ प्रॉफिट multiply by profit sharing ratio, that is 1/3, multiply by time, that is 3 months before death he worked with the firm. 3 divided by 12, 15,000 आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू राजेश कॅपिटल अकाउंट अशी एंट्री करायची. म्हणून आता प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स बॅलन्स शीट ॲसेट साईडला दाखवायचे 15,000 आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट राजेशच्या कॉलमला क्रेडिट 15,000, बाकी दोन्ही कॉलम डॅश. त्याच्यानंतर इथे तुमच्या ॲडजस्टमेंट संपल्या. देन यू हॅव टू क्लोज रिव्हॅल्युएशन अकाउंट ॲज पर रेग्युलर वे ऑर रेग्युलर मेथड. या केसमध्ये डेबिट साईड जास्त आहे, लॉस आहे 15,000 लॉस विच इज ट्रान्सफर टू ऑल 3 पार्टनर्स इन इक्वल रेशिओ. तुमची जर्नल एंट्री होते राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट, राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000, 5,000, 5,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 15,000 बिईंग लॉस डिस्ट्रीब्युटेड इक्वली. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय राकेश कॅपिटल, बाय राजेश कॅपिटल, बाय महेश कॅपिटल 5,000, 5,000, 5,000 इनर कॉलम, टोटल ॲट आउटर 15,000. आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिव्हॅल्युएशन ब्रॅकेटमध्ये लॉस 5,000, 5,000, 5,000. महत्वाचा फरक इकडे आहे ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा, पोस्टिंग केलं, सगळ्या ॲडजस्टमेंट केल्या, प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन डिवाइड केला, पार्टनरला क्रेडिट लॉस असल्यामुळे डेबिट झाला, प्रॉफिट असता तर क्रेडिट केला असता. आता डेथ ऑफ द पार्टनरचा कॉलम आधी क्लोज करायचा, दॅट इज मिस्टर राकेश. राकेशची क्रेडिट साईड 5,15,000, डेबिट साईड 5,000. क्रेडिट टोटल मायनस डेबिट, रिमेनिंग बॅलन्सिंग फिगर यू हॅव टू कन्सिडर ॲज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 5,10,000 हे आधी कॅल्क्युलेट करायचे. शेजारचे दोन्ही कॉलम डॅश. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला एक्झिक्युटर्स लोन अकाउंट आणि याची जर्नल एंट्री होते राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 5,10,000, 5,10,000. राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 5,10,000, 5,10,000. याचं कारण आफ्टर डेथ whatever balance remain it is transferred to executors loan account, that is legal heirs. डेथ पर्सनच्या लिगल हेअरला आपण तो ट्रान्सफर करणार ॲज अ लोन. दिस इज द लायबिलिटी फॉर पार्टनरशिप फर्म. देअरफॉर इट इज टू बी शोन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. देन क्लोज रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल ॲज इट इज. राईट डाऊन ॲज अ टू बॅलन्स सीडी. राजेशचं कॅपिटल 2 lakh मायनस डेबिट, that is 1,95,000. 1,95,000 is to balance CD. It is to be transferred to partners capital account. Balance sheet la heading balance sheet as on 30th June 2019 bracket after death. आणि त्याच्यानंतर तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट only 2 partners, that is Rakesh and Mahesh. Why? Rajesh is died on 30th June. After his death you are going to you are preparing your this balance sheet. Okay? And Rakesh capital is transferred as executor's loan account. Therefore balance sheet liability side executor's loan account 5,10,000. Then you have to close your balance sheet which will going to tally for 12 lakhs. बघा,
डेथ ऑफ द पार्टनरचा सिंपल क्वेश्चन मी सगळा एक्सप्लेन केला. ट्राय करा, तुम्हाला जमणार आहे. त्यातून काही डिफिकल्टीज असतील तर मला विचारायचे आहेत. वन मोर थिंग, आपण फायनल अकाउंट आणि ॲडमिशन ऑफ पार्टनर हे शिकलेलो आहोत. आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना टेक्स्च्युअल प्रॉब्लेम तर आपले सॉल्व्ह झालेत त्याचे, पण आता मी नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी ॲडिशनल वर्किंगला सुरुवात करा. तुमच्यासाठी मी 2 होमवर्क दिलेले आहेत. आपली नेहमीची मेथड आहे, माहिती नसेल तर परत एकदा डिक्लेअर करते. आपल्या नोटबुकचा फ्रंट साईड आपण रनिंग टॉपिकसाठी वापरतो. आता आपला रनिंग टॉपिक आहे डेथ ऑफ द पार्टनर, आणि बॅक साईडने तुम्ही ॲडिशनल होमवर्कचं काम करा, जे आपण रिव्हिजन ऑफ प्रिव्हियस टॉपिक्स करतो. मी तुम्हाला नोट्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना काम करायला सांगते. बघा, टेक नोट्स पेज नंबर 180, क्वेश्चन नंबर 1 and 2 हे ॲडमिशन ऑफ पार्टनरचे आहेत, हे ट्राय करायचे. आणि नोट्स पेज नंबर 47, क्वेश्चन नंबर 1 अँड पेज नंबर 48, क्वेश्चन नंबर 2 हे फायनल अकाउंटचे क्वेश्चन आहेत. तुम्ही ॲडिशनल प्रॅक्टिस म्हणून करा. जर तुम्हाला ह्या नोटबुकमध्ये स्पेस पुरेशी नसेल तर नवीन करा, स्पेस पुरेशी असेल तर पार्ट करा. आणि ॲडिशनल क्वेश्चन रिव्हिजन टॉपिकचे क्वेश्चन करायचे. रनिंग टॉपिक डेथ ऑफ पार्टनर, त्याचे सगळे क्वेश्चन आपल्याला सिरियली हवे आहेत. मी परत सांगते, जुन्या टॉपिकचे रिव्हिजन करणाऱ्या आधीच्या टॉपिकचे क्वेश्चन आयदर वेगळा पार्ट करून करा, और संपत आली असेल वही तर वेगळी नोटबुक करा. मला डेथ ऑफ पार्टनर आणि हे मिक्स कॉम्बिनेशनमध्ये नको. डेथ ऑफ पार्टनरचे क्वेश्चन सगळे सिरियलीच यायला पाहिजेत. आणि बॅक ऑफ द नोटबुक तुम्हाला होमवर्कचे ॲडिशनल रिव्हिजनल क्वेश्चन करायचे आहेत. ओके, थँक्यू. ट्राय करा. नाही समजलं तर कधी फोन करून विचारू शकता. बेस्ट ऑफ लक. गुड बाय.